नमस्कार. देश प्रबोधनमध्ये पुन्हा आपलं स्वागत. आपण आज एका विशिष्ट व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, ज्याने अमेरिकेचं राजकारण बदललं. मित्रांनो, अमेरिकेसारखा बलाढ्य देश, या देशाच्या न्यूयॉर्क सारख्या शहराची महापौर पदाची निवडणूक लागते. आणि ह्या शहरामध्ये जेव्हा निवडणूक लागते तेव्हा काय परिस्थितीमध्ये बदल होतं आणि कशा प्रकारे अमेरिकेचं राजकारण बदलतं यावर आपण बोलत आहोत. मित्रांनो, निवडणूक लागल्यानंतर कोणत्याही निवडणुकीचा एक सर्वे होतो. त्या सर्वेमध्ये ह्या व्यक्तीला 9वा क्रमांक मिळाला. 1% चान्सेस होते फक्त याचे निवडून येण्याचे. होय, ही व्यक्ती आहे भारतीय वंशाची रजा ममदानी. रजा ममदानी ही भारतीय वंशाची आणि विशेष करून ही मुस्लिम समाजाची. बघा, कोणतंही इलेक्शन लागतं तेव्हा तिथलं जातीय समीकरण बघितलं जातं, आर्थिक पाठबळ बघितलं जातं. त्याचप्रमाणे या न्यूयॉर्क शहरामध्ये आपण जातीय समीकरण पाहिलं तर 50% ख्रिश्चन, 21% ज्यू आणि फक्त 9% मुस्लिम असं हे समीकरण. बाकी मुस्लिम समाज वगैरे वगैरे जे असतील ते. परंतु या व्यक्तीने न डगमगता आपली निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये ह्या व्यक्तीने फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलले. रस्त्यावर फिरून त्यांनी प्रचार करताना प्रत्येक व्यक्तीकडे 60 सेकंद मागितले की 60 सेकंद मला द्या, आपण 60 सेकंद बोलू शकतो का, आणि या 60 सेकंदामध्ये आपण निवडणुकीमध्ये काय करू शकतो निवडून आल्यावर, याबद्दल त्यांनी आपली ठाम मतं मांडली. त्यांनी आपल्या विकासाच्या मुद्द्यावर वाहतूक व्यवस्था मोफत करणे, बालसंगोपन, तसेच अमेरिकेमधल्या न्यूयॉर्क शहरामधल्या प्रत्येक गोष्टीवर, मूलभूत सुविधांवर ते बोलले. हे करत असताना अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे प्रेसिडेंट त्यांना कम्युनिस्ट म्हणून हिणवले. हे करत असताना त्यांच्या विरुद्ध मीम्स बनवले गेले. या मीम्समध्ये यांना एक मत म्हणजे एक बॉम्बस्फोट घडवणाऱ्या व्यक्तीला मत असं प्रचार करण्यात आलं. त्यांना आतंकवादी बोलण्यात आलं. परंतु ही व्यक्ती न डगमगता यांनी स्वतःच्या हाताने बिर्याणी खाऊन लोकांना आपण किती मतावर ठाम आहोत आणि आपलं मत किती योग्य आहे या विषयावर त्यांनी प्रबोधन केलं. मित्रांनो, बिर्याणी हाताने खाणे म्हणजे काही प्रबोधन नाही, पण आपलं मत आणि आपल्या मतावर ते ठाम राहिले. त्यांनी आपलं मत मागत असताना पहिल्यांदा ते एकटे फिरत होते. त्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी आपले व्हॉलंटियर घेतले. व्हॉलंटियर घेऊन 1चे हजारो व्हॉलंटियर तयार झाले. त्यांनी घराघरामध्ये जाऊन प्रचार केला, आपलं मत मांडलं. अखेरीस ते या न्यूयॉर्क शहराचे महापौरपदी निवडून आले. मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की कोणतीही आर्थिक पाठबळ तसेच जातीय समीकरण जोडीला नव्हतं, पण आपल्या मतावर ते ठाम होते. कोणताही राजकीय किंवा धार्मिक द्वेष त्यांनी नाही पसरवला. त्यांच्या विरुद्ध पसरवला गेला, परंतु त्यांनी पसरवला नाही. ते एकटे होते, परंतु ते आपल्या मतावर ठाम होते आणि विकासाच्या मुद्द्यावर ठाम होते. त्यांनी आपली मतं लोकांपर्यंत पोहोचवली आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं, आणि ते सुद्धा न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये. हा बदल सगळीकडे होऊ शकतो. मित्रांनो, आपण एखाद्या उमेदवाराला निवडून देतो तेव्हा ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत की त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा कोणता आहे. ही निवडणूक त्या न्यूयॉर्क शहराला नाही, अमेरिकेला नाही, तर या जगामध्ये एक निर्णायक निवडणूक ठरली, नवीन दिशा देणारी ठरेल असं मला वाटतं. या देशप्रबोधनच्या स्टोरीबद्दल आपल्याला काय वाटतं, आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहावं. आम्हाला तुम्ही आपल्या सूचना की देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, गावामध्ये बदल होण्यासाठी अशाच प्रकारची विचारप्रणाली गरजेची आहे का, हे आपलं मत मांडावं. आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं आणि देशप्रबोधनची ही स्टोरी घराघरापर्यंत पोहोचून प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये बदल कसा होऊ शकतो आणि प्रबोधनाचं काम करावं आणि आपण देशप्रबोधनाला सहकार्य करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.